नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. माणसाला जिवंत राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे श्वास. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंतच हे आयुष्य सुरू आहे. मात्र मुंबईकरांचा श्वास आता गुदमरतोय. केवळ गुदमरत नाहीये तर मुंबईकरांच्या हवेमध्येच कोणीतरी विष पेरतंय, ज्यामुळे शेकडो मुंबईकर आजारी झालेले आहेत आणि शेकडो हे आजारपणाच्या उंबरठ्यावरती उभे ठाकले आहेत. गेल्या महिनाभरामधला हवेचा निर्देशांक पाहिला तर डोळे विस्फारायला होत आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईच्या प्रदूषणामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचं वास्तव समोर येत आहे. एकीकडे देशाची राजधानी नवी दिल्लीला सुद्धा प्रदूषणाचा विळखा पडलेला असताना दुसरीकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबई सुद्धा प्रदूषणाच्या बाहुपाशात जाते. या प्रदूषणाची अनेक कारणं असली तरी सुद्धा त्याचं आता राजकारण सुद्धा केलं जात आहे. मात्र तरीही मुंबईकरांचा जीव मात्र या सगळ्यामुळे धोक्यात आलेला आहे. मुंबईला प्रदूषणाच्या खाईमध्ये कोण लोटतंय? सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाला कोण धोका निर्माण करतंय? आणि हे सगळं होत असताना मुंबईकरांनी नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत पुढारी फोकसमध्ये. आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत धर्मेश बरई आहेत. पर्यावरणवादी आहेत ते आणि ते संस्थापक सुद्धा आहेत. एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशन ही त्यांची संस्था आहे. यासोबतच भारत सरकारकडून त्यांना वॉटर हिरो या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले. त्यासोबतच आपल्यासोबत नागपूरवरून श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर अशोक अरबट जोडले गेलेले आहेत आणि आमच्या प्रतिनिधी रसिका नानल सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि आपण या सगळ्यांशी संवाद साधणार आहोत. मात्र सुरुवातीला आपण जाणून घेऊया मुंबईमधल्या प्रदूषणाची ही सगळी स्थिती. मुंबईमधल्या प्रदूषणाच्या नियमावलीचा भंग हा सरकारकडूनच केला जातोय आणि मुंबईतील प्रदूषणासाठी मनपानं आता सरकारी विभागांना सुद्धा नोटिसा पाठवलेल्या बघायला मिळतात. मेट्रो असेल, इमारतीचं बांधकाम असेल, या सगळ्यामध्ये प्रदूषणाचे नियम पाळलेच जात नाहीयेत. MMRDA, म्हाडा, SRA या सगळ्याला मुंबईच्या मनपानं आता पत्र धाडलेलं आहे. या सगळ्यामध्ये प्रामुख्याने अंधेरी पश्चिम, जुहू, वर्सोवा, लोखंडवाला या सगळ्या भागामधल्या सरकारी विभागांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. रिद्धेश यांनी बघूया. मुंबईतील विविध भागात सध्या मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्पांची कामं सुरू आहेत. मात्र त्याच प्रकल्पांच्या कामामुळे मुंबईमध्ये सध्या प्रदूषण देखील वाढलं आहे आणि त्या प्रदूषणाला कंट्रोल करण्याकरता महानगरपालिकेकडून एक विशेष गाईडलाईन जाहीर करण्यात आली होती. मात्र त्याच गाईडलाईनचं उल्लंघन सरकारी संस्थेकडून करण्यात आलं आहे. मी आता सध्या अंधेरी परिसरातील के वेस्ट वॉर्डच्या निदर्शनास आलं की या संपूर्ण परिसरात जिथे पण SRA असतील, म्हाडा असतील व MMRDAची मेट्रोची कामं सुरू असतील त्या सर्वांनी जो गाईडलाईन जी पालिकाकडून जाहीर करण्यात आली होती त्या गाईडलाईनचं उल्लंघन करण्यात आले. आपण एकंदरीत पाहिलं एखादं काम सुरू असेल, जसं की आता हे समोर मेट्रोचं काम सुरू आहे, त्या काम सुरू असताना तिकडे जे सिमेंटचं काम असेल तिकडे हिरवा कपडा हा लावणं गरजेचं असतं. मात्र ते इकडे लावण्यात नाही आलं. तसंच दुसरीकडे पाहिलं या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात जे प्रायव्हेट बिल्डर आहेत त्यांची देखील इकडे कामं सुरू आहेत आणि ज्या प्रायव्हेट बिल्डरकडून जो नियमाचं उल्लंघन करण्यात आलं, जे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी जे गाईडलाईन जाहीर करण्यात आले होते त्या गाईडलाईनचं नियमाचं उल्लंघन करण्यात आले, त्यांच्यावर देखील आंबोली पोलीस ठाण्यात एक लेटर देण्यात आले आणि त्या अनुषंगाने आंबोली पोलीस ठाण्याकडून पुढील काय कारवाई केली जाणार ते पाहणं महत्त्वाचं राहणार. मात्र महत्त्वाचं म्हणजे जे सरकारी जे संस्था आहे, SRA असेल, MMRDA असेल व म्हाडा असेल, ह्यांच्याकडून जे नियमाचं उल्लंघन करण्यात आले आणि ज्या अधिकाऱ्याकडून ज्या या नियमाचं उल्लंघन करण्यात आले त्या अधिकाऱ्याकडून वर आता पालिका काय कारवाई करणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन नागेशसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई. तर चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. मात्र सुरुवातीला आपण बघूयात की मुंबई नगरी ही प्रदूषणाची नगरी नेमकी का बनतीये. मुंबईच्या हवेचा स्तर हा वारंवार खालावतोय. गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईमधलं प्रदूषण हे झपाट्याने वाढताना दिसतंय. मागच्या 5 वर्षांमध्ये मुंबईमधली हवा ही दुपटीपेक्षा अधिक प्रदूषित झाली आहे. मुंबई हे बेटांचं शहर आहे आणि मुंबईचा AQI हा समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या माध्यमातून ठरतो. हिवाळ्यामध्ये प्रदूषणाचा स्तर अधिक घसरतो. धूळ, हवेतली आर्द्रता, वाहनांमधून निघणारा धूर, कचऱ्याला लावलेली आग या सगळ्यामुळे प्रदूषण सुद्धा होत आहे. शहरातील विविध ठिकाणांच्या बांधकामामुळे सुद्धा प्रदूषण होत आहे. तर रस्त्याचं बांधकाम असेल, मेट्रोचं जाळं असेल, या सगळ्यामुळे धुळीचं साम्राज्य निर्माण होत आहे. शहरातील वाहनांची वाढलेली संख्या आणि कार्बन उत्सर्जन हे सुद्धा प्रमुख कारण आहे.
आणि या सगळ्याविषयी बोलूयात. आमच्या प्रतिनिधी रसिका नानल आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रसिका, आपण आताच अंधेरीची परिस्थिती बघितलेली आहे. मुंबईमधलं प्रदूषण का वाढतंय त्याची कारणं बघितलीत. तू सध्या नेमकी कुठे आहेस आणि तिथली काय परिस्थिती आहे सध्याची? हो यामिनी, आपण आता अंधेरीमधली परिस्थिती बघितलेली होती आणि आता आपण दक्षिण मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथे जे मेट्रोचं काम चालू आहे तिथली परिस्थिती बघणार आहोत. माझ्या मागे मेट्रोचं काम सुरू असलेलं आपल्याला दिसतंय आणि आपण बघतोय मगाचपासून की पालिकेकडनं आता सरकारी संस्थांनाच नियम उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि आता त्यांच्या विषयीचं एक लेटर सुद्धा अंधेरीमधल्या एका वॉर्ड ऑफिसरकडनं देण्यात आलंय आणि अशीच काहीशी परिस्थिती इथे सुद्धा बघायला मिळते. इथे सुद्धा उघड्यावर काम सुरू आहे. हिरवं जे कापड लावलेलं असतं ते सुद्धा त्याची उंची व्यवस्थित नाही, त्यामुळे अगदी सहजपणे हवा प्रदूषण होण्याची शक्यता इकडे मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते. तसंच इकडे जे गर्डर आहेत, इतर जी उपकरणं आहेत त्यावरती ती झाकलेली नाहीये, त्याच्यावर वारंवार पाण्याची फवारणी करणं गरजेचं आहे, ते पण इथे होताना दिसत नाहीये. त्यामुळे अगदी जे हझार्डस काम आपण म्हणतो, जे धोकादायक काम आहे ते मुंबईकरांना अगदी रस्त्याला लागूनच होत असल्यामुळे येता जातानाची वाहतूक अडवली जाते, प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय आणि या सगळ्याचाच फटका मुंबईकरांच्या आरोग्यावर बसताना दिसतोय. कारण मुंबईत श्वसनाचे विकार एकाएकी वाढल्याचं दिसून आलंय. लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत ह्या आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे हे जे MMRDAचे मेट्रोची बांधकामं आहेत किंवा SRA किंवा म्हाडाच्या बिल्डिंगची बांधकामं आहेत जी उघड्यावर होताना दिसत आहेत, त्यांच्याच कडून या सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे का, असा कुठेतरी सवाल आता मुंबईकरांकडून उपस्थित होताना दिसतोय यामध्ये. अगदी रसिका, तर मुंबईमध्ये खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी ही सगळी बांधकामं सुरू आहेत आणि त्यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होतीये, याची सुद्धा कारणं आपण बघूयात. तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती ठिकठिकाणी बांधकामं सुरू आहेत. मेट्रोच्या अनेक मार्गांचं काम हे एकाच वेळी सुरू आहे, त्यामुळे माती, सिमेंटचे कण हे वारंवार हवेमध्ये सुद्धा मिसळतात. मेट्रोच्या खोदकामाचा सुद्धा धुलीकणामध्ये वाढण्यामध्ये वाटा असतो. अनेक पुलांची बांधकामं सुरू आहेत आणि या सगळ्या बांधकामाचा फटका या हवेला बसतोय. पूल असतील, मेट्रो असतील, इमारतीचे बांधकामं असेल, या ठिकाणी चारही बाजूने ही सगळी धूळ रोखण्यासाठी झाकणं आवश्यक आहे. बांधकामांचे डेब्रिज आणि धातूचे अवशेष अशा साहित्याची वाहतूक करण्यासाठी उघड्या ट्रकचा वापर केला जातोय. ट्रकमधून साहित्य नेलं जाण्यापूर्वी पाण्याची फवारणी सुद्धा आवश्यक असते. तर डम्पिंग ग्राउंडवरती बंदी असताना सुद्धा काही वेळा आग लावली जाते आणि त्यामुळे धुराचं साम्राज्य पसरलेलं दिसतं. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. आपल्यासोबत पर्यावरण तज्ज्ञ आहेत धर्मेश बरई सर आपल्यासोबत आहेत. धर्मेश सर, ही सगळी कारणं आपण बघतोय एकीकडे मुंबईच्या प्रदूषणाची, मात्र तुम्ही आणखी काय सांगाल? आणखी काय काय कारणं असू शकतात आणि वारंवार या शहरांच्या श्वासामध्ये नेमकं विष कोण पेरतंय? कारण आपण बघतोय, तुम्ही दाखवल्याप्रमाणे खूप साऱ्या कारण ह्या प्रदूषणाच्या मागे आहे. आज आपण बघतोय की इव्हन मीही 3 दिवस झाला आजारी आहे ह्या एअर पोल्युशनमुळे. आज म्हणजे टॉक्सिक एअर झालेला आहे. एअर क्वालिटी खूपच खराब आहे आणि बरंच मागे मी 15 डेज मी ऑब्झर्व करतोय, कारण का आम्ही कांदळवनामध्ये काम करत असताना आम्हाला रेग्युलरली ह्या गोष्टी आढळतं. मुख्यतः काय आहे, बऱ्याच ठिकाणी ह्या डेव्हलपमेंट प्रोग्राम्स जे आहेत त्या डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असल्या कारणाने खूप साऱ्या कन्स्ट्रक्शन्स आहेत, कन्स्ट्रक्शन्समध्ये रूल फॉलो केले जात नाहीयेत. तसंच ज्या डम्पिंग्स आहेत, आपण खूप साऱ्या गोष्टी आपण फक्त कन्स्ट्रक्शनवरती भर देतो, पण आपण जर डम्पिंग बघितलं की डम्पिंगमध्ये ओपनमध्ये सगळ्या गोष्टी आपण डम्प करत असतो आणि खूप सारा टॉक्सिक एअरमध्ये आपला मिसळत असतो. तर तोही एक म्हणजे खूप गंभीर विषय आहे. तिसरा विषय आहे की जेवढे आपण 7 बेटींचं शहर बोलतो, पण 7 बेटींचं शहर आज असतानाही आपण त्या शहरांचं जे संरक्षण करणारे कांदळवन होते, त्या कांदळवन नष्ट होत चाललेले आहेत आणि ते खूप बळजबरीने काही ठिकाणी नष्ट होत चाललेले आहेत. काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन साठी जे जागा आहे, एक्वायरिंग आहे, म्हणजे कायद्यामध्ये बसत नाही तरीही कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्या एरियामध्ये ओपन डम्पिंग होत आहेत, मँग्रोव्ह मध्ये कांदळवनाचा नाश होत आहे, ओशियन मध्ये बरेच प्रोजेक्ट चालू आहे. तर ज्या आपल्या सिटीला संरक्षण देणारी जी भिंत होती कांदळवनाची, ती भिंतच आज कोसळली जात आहे हळूहळू. तर तो एक आपण बघतो की ज्या टॉक्सिक एअर आहे त्याचा जे आपले कांदळवन आहे ते जवळपास 4 to 5 टाइम्स आहे त्यांना कार्बन अवशोष करून घेण्याचा. पण जर कांदळवनच जर आपल्या बेटींमधून जर गायब होत असतील तर हे कुठे ना कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट आपल्या शहराला होणार आणि नागरिकांना होणार.
तिसऱ्या गोष्टी असं आहे की खूप सारे MIDCs आहेत. MIDCs आज रात्रीच्या वेळेला जर बघितलं तर खूप सारा टॉक्सिक एअर सोडतात हवेमध्ये. तर त्याचा माहिती नाही की बोर्ड खरोखर त्याचा किती मॉनिटरिंग करतात. पण मी नवी मुंबई मध्ये असताना खूप साऱ्या ठिकाणी असं म्हणजे माझ्या एरियामध्ये कधी वास नसायचा. पण आता हल्ली बऱ्याच वेळा संध्याकाळ नंतर खूप टायमाला असा वास येतो. म्हणजे हो. ते खूप म्हणजे सिरियस आहे ते. महाराष्ट्र नियामक मंडळ आहे किंवा जे काही कंट्रोल बोर्ड्स आहेत त्यांनी ह्यावरती लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचं आहे. हं, जेणेकरून नागरिकांना त्याचा कुठे ना कुठेतरी श्वास घ्यायला फायदा होईल. हं. हे तर झाला म्हणजे पसरण्याचा. तिसरा एक आपण महत्वाचा मुद्दा आपण विसरतो आहे. मुंबईमध्ये आज खूप सारे कन्स्ट्रक्शन वर्क असताना 40 वर्ष 50 वर्ष जे झाडं होते पूर्वी, जे ट्रीज होते, ते ट्रीज खूप साऱ्या रस्त्यांवरती डिवायडरवरती 30-30 40-40 वर्षाचे ट्रीज होते. मेट्रो कामांमुळे ते मोठे मोठे बरोबर. ट्रीज हजारोच्या संख्येने कापले गेले. हं. ते एक ट्रीजचा लेंथ एवढा मोठा होता की हजारो टन कार्बन ते अवशोष करून घ्यायचे. पण बरोबर. ते कोणाला ना सांगता, कारण का ते सायलेंट असतात. हं. ट्रीज कधी बोलत नाही. ते सायलेंट असल्या कारणाने ते त्यांचं काम आपण चोख पद्धतीने करायचं. पण आपण ॲज अ ह्युमन आपल्या नीड गरजेपुरती आपण त्या लोकांचा नाश केला आणि छोटे जे आता राहिलेले ट्रीज आहेत त्याचंही संरक्षण होत नाहीये त्या प्रमाणात. हो. ट्री प्लांटेशन होतोय, पण ट्री प्लांटेशन कुठे होतोय? बरोबर. काय होतं? शहरामध्ये जागा आहे का? हं. शहरामध्ये आता जागा राहिलेला नाही ट्री प्लांटेशनला. जिथे जागा आहे तिथे ऑलरेडी प्लांट्स आहेत. हो. आणि जे जुने प्लांट्स आहेत त्या ठिकाणी आता कन्स्ट्रक्शन झालेले आहेत. तर हे हो. कुठे ना कुठेतरी मोठा लॉस आहे. बरोबर. जर 40 वर्षाचा ट्रीज इतका वर्ष सर्व्हिस हो. दिल्यानंतर जर लॉस होतोय, तर तो कुठे ना कुठेतरी अल्टिमेटली हो. त्याचा इम्पॅक्ट तर शहराच्या हो. हवेमध्ये होणारच. अगदी तर हे धर्मेश सर, आपल्याला म्हणजे एकीकडे बांधकाम जितक्या पटीने वाढलेलं आहे तितक्या पटीने झाडांची सुद्धा कत्तल झालेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे यातला. आपल्यासोबत डॉक्टर गणेश अरबट सर जोडले गेलेले आहेत. श्वसन रोग तज्ज्ञ आहेत ते. अशोक सर, काय सांगाल नेमकी काय काय विकार जडू शकतात मानवाला या सगळ्यामुळे आणि त्याचे उपाय नेमके काय करू शकतो आपण सध्या? सध्या जे वातावरणात जे प्रदूषण वाढते आहे ते दोन कारणामुळे वाढतं आहे. एक तर बाहेरील वातावरणातील प्रदूषण आणि दुसरं घरातील प्रदूषण म्हणजे माणसांनी निर्माण केलेलं प्रदूषण. वातावरणातील जे प्रदूषण आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की रस्त्यावर गाड्या खूप जास्त आहेत, 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स, त्याच्यातून निघणारा धूर, शहरातील कारखाने, वाढलेलं शहरीकरण, बकाल वस्त्या आणि इंडस्ट्रीजमध्ये जो धूर निघतो त्यासोबतच खूप रस्त्याचं बांधकाम सुरू आहे, कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज खूप आहे आणि या सगळ्या कारणांमुळे खूप सारी धूळ वातावरणात निर्माण होते आणि याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स साधारणतः त्याला PM 2.5 मायक्रोपेक्षा लहान असतात आणि हे पार्टिकल जेव्हा श्वासाद्वारे तुमच्या फुफ्फुसात जातात त्यामुळे अनेक विकार जडतात. त्यासोबतच आता सध्या वातावरणात थंडी आलेली आहे. बरोबर. थंडीमुळे काय होतं की एक प्रकारचा स्मॉग तयार होतो, धूळ आणि फॉग मिळून जो एक होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, हा स्मॉग जेवढा तयार होईल तेवढं वातावरणात ओझोनचं प्रमाण वाढतं आणि ओझोन हा इरिटंट गॅस आहे ज्याच्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. तर या दोन्ही गोष्टीमुळे जो आपल्याला त्रास होतो त्याच्यामध्ये डोळ्यात जळजळ होणे आणि कानात बधिरता येणे, वारंवार सर्दी खोकला होणे आणि ज्या लोकांना दम्याचा आजार आहे किंवा COPDचा आजार आहे त्या लोकांचा आजार वाढणे. त्याचसोबत आपण बघितलं आहे की कोविडमध्ये अनेक लोकांना कोविड झाल्यानंतर दम्याचा आजार झालेला आहे, इंटरस्टेशियल लंग डिसीज झालेला आहे. तर या लोकांना तो आजार वाढण्यास सहज हे घटक कारणीभूत होतात वातावरणातील आणि घरातील. आता आपण काही घरातील घटक बघूया. आपण घरामध्ये कचरा जाळतो, घरामध्ये उदबत्ती लावतो, घराची साफसफाई करतो. आता दिवाळी समोर येत आहे तेव्हा आपण घराची साफसफाई करणे, घराची रंगरंगोटी करणे, घराला रंग देणे किंवा फर्निचरला पॉलिश करणे, ह्या सगळ्या गोष्टींमधून जो वातावरणात एक प्रकारचा वायू निघतात त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. त्यासोबतच आता जसं दिवाळी येत आहे तर लोक फटाके फोडणार. या फटाक्यामुळे अनेक प्रकारचा धूर वातावरणात तयार होतो. फटाक्यामुळे जे परिणाम होतात त्याच्यामध्ये एकतर आवाजावर परिणाम होतो, आवाजाचं प्रदूषण वाढतं आणि दुसरं फटाक्यामधून जे वेगवेगळे पदार्थ निघतात जसं आपण म्हणतो की झिंक निघतो, नंतर कॅडमियम निघतो, नंतर मॅग्नेशियम निघतो, नायट्रस ऑक्साईड निघतो, त्यानंतर सल्फर डायऑक्साईड निघतो, मोनॉक्साईड
ऑक्साईड निघतो आणि त्यासोबतच सोडियम निघतो. तर हे सगळे जे पदार्थ आहेत हे अगदी विषारी आहेत हो. आणि याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. हो. याच्यामुळे पण ज्या प्रेग्नंट बाया आहेत किंवा महिला आहेत त्यांच्या प्रेग्नन्सीवर परिणाम होतो. बरोबर. लहान मुलांना त्याचा अतिशय त्रास होतो. लहान मुलांची वाढ खुंटते. जे म्हातारे लोक आहेत आणि लहान मुलं आहेत त्यांना तर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. त्याचे श्वासाचे आजार वाढतात. अगदी अशोक सर, म्हणजे आपण बघतोय की सगळ्याच स्तरामधली जी माणसं आहेत त्या सगळ्यांना काही ना काहीतरी त्याचा परिणाम होत असताना जाणवतोय. तर एकीकडे मुंबईमधल्या प्रदूषणाचा मुद्दा हा सामान्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरतोय जो आपण बघतोय, तर दुसरीकडे राजकीय नेते मात्र याच मुद्द्यावरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला लागलेले आहेत आणि त्यामुळे राजकारणामधलं हे जे काही प्रदूषण आहे ते सुद्धा वाढू लागलंय. तरी मुळातील प्रदूषण मात्र आहे ते मात्र बाजूला राहत आहे. त्यामुळे तुम्हीच ऐका की भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमामध्ये याच विषयी बोललेले होते. ऐकूया. मुंबईत जे प्रदूषणाचे दुर्दैवाने प्रकार आपण पाहतो, वरिष्ठ नागरिकांना अडचण आहे, लहान मुलांच्या डोळ्यामध्ये जळजळ आहे आणि या सगळ्यातनं सख्खी मुंबई आजारपणाच्या दिशेने पुढे जाते आहे. हे ओव्हर द पिरियड, ओव्हर द नाईट झालेलं नाही आहे. त्याच्या मागे काही पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीमध्ये झालेल्या घटनांचा कोणीतरी एक विलन आहे. तो मुंबईसमोर आणणं, मुंबईकरांसमोर आणणं हे माझं कर्तव्य मानून मी ते करतो आहे. आणि म्हणून प्रदूषणाची ओळख म्हणजे मुंबई ही झाली, याला सर्वस्वी जबाबदार 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विशेषतः आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या कार्यकालामध्ये हे उभाटा आणि त्यांचे निर्णय आहेत. काय त्यांनी घोषित केलं होतं, जणू काही आम्ही आरेला जंगल केलं आणि मुंबईतल्या पर्यावरणाचे सगळे विषय संपले. मग आरेला जंगल घोषित केल्यानंतर गेली 2 वर्ष, गेल्या वर्षी ही स्थिती होती, एवढी गंभीर होती की नाही हा चर्चेचा भाग असेल, आणि आज यावर्षी स्थिती आहे. मग संपायला पाहिजे होते ना विषय. आता या राज्याचं पर्यावरण मंत्री कोण आहे माहिती आहे तुम्हाला? आहे का माहिती? सांगा कोण आहे, माहिती आहे का? खरोखर आहे. हे तर दुर्दैव आहे. पण 2.5 वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजींचं सारखं त्यावेळेस पर्यावरण मंत्री माहीत होते का नव्हते या महाराष्ट्राला? सगळ्या भारताला माहीत होते. आदित्यजी ठाकरे या राज्याचे परिवहन मंत्री होते. नुसतं महाराष्ट्राला नव्हे देशाला माहीत होते आणि युनोसारख्या संस्थेनं त्यांचा सन्मान केला पर्यावरणावर विषयावर काम केल्यामुळं. मी तर म्हणेल आज या देशाचा जर विचार केला की एक तरुण नेतृत्व फक्त पर्यावरणाविषयी विचार करतं ते आदित्यजी ठाकरे साहेबांच्या रूपानं. आणि मग अशा प्रकारे नेतृत्व होतं. त्यांनी पर्यावरणाचे अनेक निर्णय घेतलेले. आता जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी हे सरकार करत नाही आणि म्हणून आज मुंबईसुद्धा प्रदूषणामध्ये आघाडीवर आहे. आघाडीवर नव्हे, हे काही आपल्या दृष्टीनं मोठेपणाचं नाही, हे आपलं नाव खाली असण्याचं लक्षण आहे. उरणसारखं शहरसुद्धा आज प्रदूषणाच्या बाबतीत देशात नाव त्याचं येतं आहे. आता तुम्ही मुंबईचं नाव घेत असाल, उरणला काय आहे? उरणला भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे का काँग्रेस आहे का राष्ट्रवादी आहे? पण ज्या पद्धतीनं मुंबईला प्रदूषणापासून मुक्त केलं पाहिजे अशी भूमिका आदित्यजी ठाकरे साहेबांनी घेतली होती, त्याच्यासाठी पावलं उचललेले होते. तर या सगळ्याबद्दल आता महानगरपालिका नेमके काय उपाययोजना करते ते सुद्धा बघूयात. महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्याचा प्रयत्न आता केला जातोय. 350 बेस्ट बसेसवरती हवा शुद्धीकरणाचे यंत्र सुद्धा बसवलं जाणार आहे. मुंबईमध्ये आणखी इलेक्ट्रिक बसेस सुद्धा आणल्या जाणार आहेत. तर आणखी 30 वाहनांवरती स्प्रिंकलर्स आणि फॉग गन ही बसवली जाईल. 10 ठिकाणी व्हर्च्युअल चिमनी याची प्रणाली बसवली जाणार आहे. व्हर्च्युअल चिमनी याच्या माध्यमातून हवेचा स्तर समजण्यासाठी मदत होऊ शकते. ते डेब्रिज असेल, रेडीमिक्स असेल, कॉन्क्रीट असेल याच्या युनिट्सना महानगरपालिकेनं नोटिसा सुद्धा धाडलेल्या आहेत. तर शहरामधल्या उद्योगांना धुरांड्यांची उंचीही वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे.
आणि फटाके फोडण्यावरती निर्बंध नाही आहेत, मात्र नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा जाऊयात, धर्मेश आपल्या सोबत आहेत. धर्मेशजी, अगदी तोंडावरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे, फटाके फोडण्यावरती अजून तरी निर्बंध नाही आहेत, मात्र सध्याची मुंबईतली परिस्थिती बघता तुम्ही पर्यावरण तज्ज्ञ म्हणून आणि पर्यावरण अभ्यासक म्हणून नेमकं काय आवाहन कराल? मी नागरिकांना आवाहन हे करेन की तुम्ही फेस्टिवल, सस्टेनेबल फेस्टिवलवरती भर देणे गरजेचं आहे. खूप वेळा मी वाद बघितलाय की मग आपल्याच फेस्टिवलला लोक कसे जागे होतात किंवा त्या फेस्टिवलला लोक बोलत नाही. हा जरा थोडासा आपण साईडला ठेवायला पाहिजे. कुठेतरी आपण ह्या प्लॅनेटचा विचार करणे गरजेचं आहे. प्रत्येक फेस्टिवल इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक नागरिक इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक जीव इम्पॉर्टंट आहे ह्या प्लॅनेटवरती. प्लॅनेट काय एकटा माझा नाहीये किंवा ह्या माणसांचा नाही आहे, त्यामध्ये अॅनिमल्स आहेत, खूप सारे रॅप्टाईल्स आहेत, बर्ड्स आहेत, खूप सारे म्हणजे जे जीव आहेत त्या प्रत्येक इक्वली ह्या प्लॅनेटचा पार्ट आहे. तर मी लोकांना आवाहन करेन की त्यांचाही विचार करणे गरजेचं आहे. तुमच्या फटाक्यामुळे फक्त तुम्हाला आनंद होतो. अगदी धर्मेशजी, त्यामुळे निर्बंध तर नाही आहेत, मात्र नागरिकांनी या सगळ्याबद्दल विचार करायला हवा. आपल्यासोबत डॉक्टर अशोक आहेत. अशोक सर, मुंबई शहरामधल्या नागरिकांनी काळजी नेमकी आता काय घेतली पाहिजे, स्वतःपुरती तरी थोडक्यात सांगा. त्यांनी घरातलं प्रदूषण जे होऊ शकतं ते कमीत कमी करायला पाहिजे. दुसरं असं की येणारी दिवाळी, याच्यामध्ये फटाके फोडणं अजिबात बंद करायला पाहिजे, त्याच्यापासून लोकांना त्रास होतो. तिसरा भाग असा आहे की आपल्याला ज्या लोकांना आजारी असेल त्या लोकांनी ऑलरेडी, कारण की आता वातावरणात बदल होत आहे, थंडीची थोडी चव लागलेली आहे, अशा वेळेस आपले आजार वाढू शकतात. त्यामुळे आपल्या डॉक्टरकडे जाऊन आपण आजाराची उत्तम त्याला व्यवस्थापन करायला पाहिजे. आणि या प्रकारे आपण आता जे आपल्यापुरतं मर्यादित आहे तेवढं आपण करू शकतो. अगदी खूप खूप धन्यवाद अशोक सर आणि धर्मेश आपल्या सोबत होते. तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात आणि सविस्तरपणे या मुद्द्यावरती बातचीत केली. तुमच्या दोघांचेही आभार. आणि यानंतर आजच्या पुढारी फोकसमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.